तर मी आणि संचू शाळेतून आल्यानंतर थोडा वेळ बसलो होतो रिलॅक्स. त्यानंतर संचूला मी पाजलं आहे पाणी आणि मलाही तहान लागली होती, त्यामुळे मीही पाणी पिले. आणि त्यानंतर आम्हाला लागली होती संध्याकाळची भूक. शाळेतून आल्यानंतर थोडीफार भूक लागते, त्यामुळे मी बनवत असते रोज संध्याकाळी नाश्ता. पण आज नाश्ता न बनवता मक्याचे कणसं आणले होते, तर मी फ्रीजमधून काढलं मक्याचं कणीस. त्याला व्यवस्थित सोलून त्याला मी गॅसवर भाजून घेणार आहे. ही मक्याची कणसं गोड असल्याने खायला खूप छान लागते. तर आता कणीस व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर संचूलाही कणीस दिलं आहे आणि मीही इथे खाल्लेलं आहे. त्यानंतर कणीस खाल्ल्यानंतर परत थोड्या वेळ बसून आराम केला. त्यानंतर मग सुरू करणार होते स्वयंपाकाची तयारी. तर आता स्वयंपाकासाठी आलेली आहे, बनवणार आहेत मी वांगी, खारी वांगी. त्यासाठी मी गॅसवर ठेवला आहे तवा. तवा तापला की मी त्यात टाकलेले आहे शेंगदाणे भाजण्यासाठी. त्यानंतर शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत मी इकडे सोलून घेणार आहे लसूण. शेंगदाणे आता भाजले, आता आपण त्यामध्ये टाकूया तीळ. मी इथे 2 चमचे तीळ इथे वापरलेले आहे. तर भाजलेले शेंगदाणे तीळ आपण काढूया मिक्सरच्या भांड्यात. तो मसाला आपण टाकून घेऊया. त्यानंतर यामध्ये टाकूया आपण 1 चमचा जिरे, सोललेला आपण लसूण. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया मीठ आणि हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. जास्त बारीक आपल्याला वाटायचं नाही, आबोडधोबडच वाटून घेऊया. त्यानंतर याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद, थोडंसं लाल तिखट आणि यामध्ये मी टाकणार आहे थोडासा आंबारी मसाला. त्याच्यानंतर यामध्ये आपण कट करून टाकूया कोथिंबीर कट करून मी टाकणार आहे. आणि नंतर थोडासा पाण्याचा आपल्याला शिंपडा यावर द्यायचा आहे, जेणेकरून आपलं सारण व्यवस्थित बाइंडिंग होईल आपल्या सारणाची. आता हे आपलं सारण इथे व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता मी इथे घेतलेले आहे वांगे स्वच्छ धुवून. मी इथे मीडियम साईजची वांगी वापरलेली आहे. त्यानंतर मधोमध आपण याला चिरून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला वांगे चिरून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण मसाला या वांग्यामध्ये भरून घेऊया. चांगलं व्यवस्थित आपल्याला जास्त मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे. जेवढा जास्त आपण मसाला यामध्ये भरणार तेवढी भाजी आपली छान लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थित दाबून आपल्याला मसाला यामध्ये भरायचा आहे. तर असे सर्व वांगे मी मसाल्यामध्ये भरून घेतलेली आहे. आता गॅसवर मी ठेवलेली आहे कढईमध्ये टाकलेलं आहे तेल जर चांगलं गरम झालं की आपण भरलेली वांगी यामध्ये आपण सोडून देणार आहोत. 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनटं आपण याला असंच शिजून देणार आहोत. आता झाकण काढून घेऊया आणि त्यामध्ये आपला जो उरलेला मसाला होता तो आपण यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपण याला झाकण ठेवून आपण आपली मसाला वांग किंवा खारं वांग शिजून घेणार आहोत. आता वांग इथे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर कलर आपल्या वांग्याला आलेला आहे आणि खायलाही खूप छान लागते ही खारं वांग. त्यानंतर संचू तर काय तिखट भाजी खाणार नव्हती, त्यामुळे मी तिच्यासाठी बनवली होती ते साधी मूग डाळ खिचडी. तर आपलं इथे खारं वांग तयार आहे. खाऱ्या वांग्याबरोबर खाण्यासाठी मी इथे बनवलेले आहे 2 पातळ बाजरीच्या भाकरी. त्यानंतर संचूसाठी इथे तयार आहे साधी मूग डाळ खिचडी. तर इथं स्वयंपाक आपला तयार झालेला आहे. आता स्वयंपाक तयार झाला म्हणजे आपण आता जेवण करून घेऊया. तर गरम गरम जेवण मी इथे आता वाढून घेतलेलं आहे. तुम्हाला माझा ब्लॉग कसं वाटतो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.